सर मॅडम, मी वीरेंद्र भरते, प्राईम वेल्थ डिस्ट्रीब्युटर्स या कंपनीचा संस्थापक आहे. आमची कंपनी गुंतवणूक क्षेत्रामध्ये गुंतवणूक सल्लागार नेमणूक करण्याचं काम करते आणि त्यांना ट्रेनिंग, गायडन्स, पाहिजे तिथे सपोर्ट देण्याचं काम करते. आज मी तुम्हाला एक फायनान्शियल ॲडवायझर या करिअरविषयी प्रेझेंटेशन देण्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तो तुम्ही संपूर्णपणे पाहून घ्यावा आणि तुम्हाला यामध्ये सहभाग घ्यायचा असेल किंवा शंका असतील किंवा काही सूचना द्यायच्या असतील तर त्या मला कॉल करून किंवा व्हॉट्सॲपला मेसेज करून सांगू शकता. यापुढे आपण प्रेझेंटेशनला सुरुवात करूया. धन्यवाद. Build a professional income as a financial advisor, a skill-based long-term opportunity. म्हणजेच काय की आज आपण फायनान्शियल ॲडवायझर म्हणून एक दीर्घकालीन आणि व्यावसायिक उत्पन्नाची संधी समजावून घेणार आहोत. ही संधी कौशल्यावर आधारित आहे आणि शॉर्ट टर्म नव्हे तर लॉंग टर्म करिअर बिल्ड करण्यासाठी आहे. आपण यामध्ये आजची ॲक्च्युअल परिस्थिती काय आहे याचा विचार करूया. पुढे जाऊया. रियालिटी चेकमध्ये काय बघा की आज बऱ्यापैकी व्यक्ती जे काही बिझनेस करतात किंवा नोकरी करतात, बिझनेसमनचा फिक्स्ड इन्कम म्हणता येणार नाही, परंतु नोकरदार वर्ग जो आहे त्यांचा फिक्स्ड इन्कम आहे. परंतु सध्याचे एक्सपेन्सेस इतके वाढत चाललेले आहेत, खर्च इतके वाढत चाललेले आहेत की बेसिक गरजा सुद्धा पूर्ण करणं आज एखाद्या कर्ते व्यक्तीला किंवा गृहिणीला किंवा नोकरदार लेडीजला पूर्ण करणं कठीण जातं. त्यानंतर लॉंग टर्म सिक्युरिटी नाही आहे कोणाकडे. म्हणजे काय की बहुतांशी आता गव्हर्नमेंट जॉब फार कमी लागतात. प्रायव्हेट जॉबमध्ये जॉबची शाश्वती कितपत आहे हे शंका आहे. शिवाय प्रायव्हेट जॉब करीत असताना किंवा नव्यानं जे सरकारी नोकरदार आहेत त्यांना आफ्टर रिटायरमेंट पेन्शन उपलब्ध होणार नाही. तर ही ऑपॉर्च्युनिटी कोणासाठी आहे की ज्यांना ग्रोथ पाहिजे, स्टॅबिलिटी पाहिजे, मान सन्मान पाहिजे, रिस्पेक्ट पाहिजे, अशा जेंट्स, लेडीज, रिटायर्ड पर्सन्स, रिटायर्ड लेडीज, बिझनेसमन या सर्वांसाठी ही ऑपॉर्च्युनिटी खुली आहे. पुढे जाऊयात. व्हॉट इज दिस ऑपॉर्च्युनिटी? दिस इज अ प्रोफेशनल ॲडवायझरी बिझनेस वेअर यू हेल्प पीपल विथ इन्शुरन्स प्लॅनिंग, इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग, लॉंग टर्म फायनान्शियल सिक्युरिटी. आता तुम्ही म्हणाल हे काय आहे? हे सेलिंग आहे का? MLM आहे का? चेन सिस्टीम आहे का पॉन्जी स्कीम आहे? तर असं काही नाही. यामध्ये आपण काय करतो, ही एक प्रोफेशनल ॲडवायझरी बिझनेस आहे जिथे तुम्ही लोकांना मदत करता. कशासाठी? तर तुमच्या संभाव्य ग्राहकांचे इन्शुरन्स प्लॅनिंग करून देता, इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करून देता आणि लॉंग टर्म फायनान्शियल सिक्युरिटी प्रदान करता तुमच्या ग्राहकांना. आणि जसे तुम्ही तुमच्या ग्राहकांना हे सगळं प्लॅनिंग करून देताय, त्याचबरोबर तुमचंही लॉंग टर्म फायनान्शियल सिक्युरिटी तयार होते. कशी ते आपण पुढे पाहूया. पुढच्या स्लाइडकडे वळूयात. रोल ऑफ ॲन ॲडवायझर.
म्हणजे एका ॲडवायझरचा रोल काय आहे. तर पहिला मुद्दा असा आहे, मीट क्लायंट्स ऑनलाईन किंवा ऑफलाईन. आपण आता इंटरनेटच्या युगामध्ये आहोत. समोरासमोर भेट होणं इतकं आवश्यक राहिलेलं नाही. 10-12 वर्षापूर्वी हे फार आवश्यक होतं की समोरासमोरच भेटणं गरजेचं आहे संभाव्य ग्राहकांना किंवा एक्झिस्टिंग आपल्या आत्ताच्या ग्राहकांना. तर तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन भेटू शकता. ऑफलाईन भेटणं कधीही उत्तम, परंतु दगदगीच्या आजच्या गडबडीच्या काळामध्ये प्रॉस्पेक्ट जो आहे, संभाव्य ग्राहक आहे, तो मीटिंग देत नाही, वेळ देत नाही. ऑनलाईनसाठी वेळ देतो. मग तुम्ही व्हॉट्सॲपवरती व्हिडिओ कॉल करू शकता, झूमवरती व्हिडिओ मीटिंग घेऊ शकता, गुगल मीटवरती मीटिंग घेऊ शकता आणि आपलं प्रेझेंटेशन देता येईल किंवा देऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला दुसरी स्टेप काय आहे की तुमच्या संभाव्य ग्राहकाची अंडरस्टँड फायनान्शियल नीड्स, म्हणजे त्यांची आत्ताची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी कशी आहे, त्यांच्या कुटुंबाची साईज किती, मुलं किती लहान आहेत, त्यांना काय शिक्षण घ्यायचं आहे, त्या संभाव्य ग्राहकाचं त्या दृष्टीनं काय अप्रोच आहे, त्यांनी काय इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, गॅप कसा भरून काढता येईल, तो गॅप म्हणजे तुम्हाला मिळणारा बिझनेस आहे, त्यांचं पेन्शन प्लॅनिंग करता येईल, टॅक्स प्लॅनिंग करता येईल, इस्टेट प्लॅनिंग करता येईल. अशा बऱ्याच माध्यमातून तुम्हाला बिझनेस मिळतो. फायनान्शियल नीड्स तुम्ही त्यांच्या विचारून घेतल्यानंतर सजेस्ट अ सुटेबल सोल्युशन. आता तुम्ही म्हणाल हे कोण द्यायचं, आम्हाला कसं कळणार, आम्ही तर नवीन आहोत यामध्ये. तर प्रायमरी डिस्ट्रीब्युटर्स ही कंपनी मागील 21 वर्षांपासून या फील्डमध्ये काम करते. त्याचा संस्थापक मी आहे. तर मला बऱ्यापैकी अनुभव आहे आणि मी ॲज अ लीडर तुम्हाला या सर्व गोष्टी शिकवणार आहे किंवा शिकवल्यानंतरही तुम्हाला लक्षात येईपर्यंत हे फायनान्शियल प्लॅनिंग तुमच्या संभाव्य ग्राहकांसाठी मी आणि माझी टीम करून देईल. हळूहळू तुम्ही या बिझनेसमध्ये रमला, तुम्हाला इंटरेस्ट निर्माण झाला, तर तुम्ही या गोष्टी स्वतः करू शकता. त्यासाठी आपल्याकडे टूल्स आहेत, ते आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करतो. ट्रेनिंग आहे, ऑनलाईन झूम मीटिंग असतात, सर्व गोष्टी तुम्हाला आमच्याकडून पुरवल्या जातात. सपोर्ट पाहिजे तिथं दिला जातो. त्यामुळे त्याचा विचार फारसा करू नका. तुम्ही तुमच्या संभाव्य ग्राहकांसाठी आपण चर्चा करून जो फायनान्शियल प्लॅन दिलेला आहे तो सजेस्ट करा आणि त्या ग्राहकाला, संभाव्य ग्राहकाला ग्राहक करून घ्या. ग्राहक करून घेताना जी काय तुम्हाला क्लोजिंग स्किल लागेल ते सुद्धा आम्ही शिकवू किंवा फील्डवरती आम्ही तुमच्याबरोबर येऊ आणि प्रोव्हाइड लॉंग टर्म सर्व्हिस. तुमच्या त्या ग्राहकाला जोपर्यंत आपल्याकडे त्यांची इन्व्हेस्टमेंट राहणार आहे 10, 12, 15, 20 वर्षांसाठी, तोपर्यंत त्यांना सर्व्हिस द्या. कारण सर्व्हिस आपल्याला रिपीट बिझनेस देते. सेवा दिली तर मेवा मिळतो, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. मागील 21 वर्षामध्ये मी बरेच ग्राहक मिळवलेले आहेत वैयक्तिक माझ्या सेल्फ बिझनेसमध्ये. आणि आपल्याकडे जी टीम आहे ती टीम सुद्धा अशा पद्धतीने काम करते आणि चांगला इन्कम घेत आहे. पुढे वळत व्हॉट यू ॲडवाइस ऑन. तर तुम्ही तुमच्या संभाव्य ग्राहकांना कशावरती ॲडवाइस करणार आहात, सल्ला देणार आहात. तर पहिला मूळ मुद्दा आहे आपला लाईफ प्रोटेक्शन, म्हणजे लाईफ इन्शुरन्स. दुसरा आहे हेल्थ प्रोटेक्शन, हेल्थ इन्शुरन्स, मेडिक्लेम. तिसरा आहे सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट्स. चौथा आहे त्या व्यक्तीचे, म्हणजे कुटुंबाचे, त्या व्यक्तीला असलेल्या मुलामुलींचे शिक्षण, करिअर आणि लग्न यासाठी
त्यांच्या त्या गोलनुसार पैशांची उपलब्धता करून देणे. तर आपण आपले पैसे नाही द्यायचे त्यांना, काही गैरसमज व्हायला नको तुमचा, म्हणून सांगतो की त्या व्यक्तीला जो काय 12, 15, 20 वर्षाचा आपल्याकडं म्हणजे त्या मुलाचं वय आणि त्याचं 12वी नंतरचं शिक्षण, हा जो मधला गॅप आहे, एवढ्या दरम्यान त्याला पैसे तेवढे आपण इन्व्हेस्ट करायला सांगतो आणि तेच फंड त्यांना आपण मुलांच्या शिक्षणासाठी, करिअरसाठी आणि लग्नासाठी काढून देतो. शिवाय त्याच व्यक्तीचं रिटायरमेंट प्लॅनिंग आहे, पेन्शन फार गरजेचे आहे. अलीकडे आयुर्मान वाढलेलं आहे. आपण सहज सरासरी चर्चा ऐकतो समाजामध्ये की कोण किती जगेल, 50 वर्षे, 60 वर्षे माहीत नाही. परंतु गुगलला जर तुम्ही सर्च केलं तर भारताचं सरासरी आयुर्मान 85 वर्ष आहे. याचं कारण मेडिकल तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे. माणसं किंवा लोकसंख्या जी आहे, प्रत्येक व्यक्ती, त्यांचा आहार बदलत चालले, पूर्वीसारखा आहार व्हायला लागलेला आहे. त्याच्यामुळे आजार पण कमी व्हायला लागले, आयुर्मान पण वाढत चालले. म्हणजे पेन्शनचा बिझनेस फार मोठा होणार आहे. आपण काय करतो यामध्ये, प्रोडक्ट्स डायरेक्ट सेल करीत नाही, आपण त्यांच्या प्रॉब्लेमवरती अगोदर उपाय सुचवतो. म्हणजे कशा पद्धतीचं फायनान्शियल प्लॅनिंग असायला पाहिजे ते फायनान्शियल प्लॅन देतो आणि त्यानंतर त्यांची इन्व्हेस्टमेंटमध्ये मग आपण प्रोडक्ट सांगतो. डायरेक्ट प्रोडक्ट कधीही कोणाला सांगितलं जात नाही. आपल्या मार्फत प्राईम वेल्थ डिस्ट्रीब्युटर्स या कंपनी मार्फत आपण कोणालाही डायरेक्ट प्रोडक्ट दिलं जात नाही. त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग करूनच आपण प्रोडक्ट सुचवतो प्लॅन दिल्यानंतर. पुढे जाऊयात. इन्कम मॉडेल बघा, म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने इन्कम मिळतो, हा ग्राफ आहे असा हा वाढत जातो. म्हणजे माझ्यासारख्या एखाद्या गुंतवणूक सल्लागाराचा विचार जर घेतला, माझंच नाही पण बऱ्याच जणांचा आपण विचार केला तर सुरुवातीला इन्कम फार कमी असतो, कारण बिझनेस नसतो, कमी असतो बिझनेस, आपण नवीन आलेला असतो बिझनेसमध्ये. परंतु इयर ऑन इयर हा बिझनेस वाढत राहतो, रिन्युअल कमिशन मिळतं. बघा आता तुम्हाला कशा पद्धतीचं इन्कम मिळते, तुम्ही जे काय प्रोडक्ट विकाल त्याच्यावरती तुम्हाला कमिशन आहे, अपफ्रंट कमिशन सुरुवातीला मिळणार. ते प्रोडक्ट तुम्हाला वर्षानुवर्ष रिन्युअल कमिशन देत राहणार आहे, कारण आपल्याकडचे जे प्रोडक्ट आहेत ते एकदा पैसे भरायचे नाहीत. 10, 12, 5 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष अशा पद्धतीचे इन्व्हेस्टमेंट प्लॅन असतात. तर तेवढे वर्ष तुम्हाला इन्कम मिळत राहतो. पर मंथली तुम्हाला परफॉर्मन्स इन्सेंटिव्ह कंपन्या जाहीर करतात, तो मिळतो. प्रत्येक महिन्यामध्ये रिवॉर्ड अँड रिकॉग्निशन असतं, ते पैसे वेगळे मिळतात. यामध्ये तुम्हाला काही वस्तू दिल्या जातात, त्याच्यानंतर काही टूर्स असतात. डोमेस्टिक म्हणजे भारताअंतर्गतले टूर्स, इंटरनॅशनल म्हणजे भारताबाहेरील टूर्स, याचा सर्व खर्च या कंपन्या करतात. त्यानंतर एक ठराविक सर्टेन तुम्ही टप्पा अचीव केला, म्हणजे एक बेसिक क्रायटेरिया पूर्ण केल्यानंतर या बिझनेसचा तुम्हाला सॅलरी सुद्धा मिळायला सुरुवात होते, फिक्स सॅलरी असते. तर एवढ्या पद्धतीचे तुम्हाला इन्कम या बिझनेसमधून मिळतात. पुढे जाऊयात. इन्कम ग्रोथ एक्झाम्पल बघा. बिगिनर म्हणजे काय की ॲव्हरेज जी व्यक्ती या बिझनेसमध्ये येतात किंवा लेडीज या बिझनेसमध्ये येतात, पहिले 2-3 महिने 25,000 पर मंथ पर्यंत असतात किंवा त्यापेक्षा कमी राहू शकतं. काही मंडळी फार हायर स्टेजला जातात, सुरुवातीपासून फार ॲग्रेसिव्ह असतं, ते सुरुवातच 1,00,000-2 लाखापासून करतात. कारण या बिझनेसमध्ये तुम्हाला ब्लँक चेक दिला जातो, त्या ब्लँक चेकवरती किती अमाऊंट टाकून तुम्ही एनकॅश करायची तुम्ही ठरवायचे, कारण स्काय इज द लिमिट आहे.
तुम्हाला इथे लॉक इन नाहीये कुठे सुद्धा, म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम आम्ही 1 लाख रुपये देऊ शकतो असं नाही. तुम्ही किती बिझनेस आणताय त्याच्यावर तुम्हाला इन्कम जनरेट होतोय. तुम्ही किती बिझनेस आणा, अनलिमिटेड आणा, अनलिमिटेड पैसे. पण ॲव्हरेज प्रत्येक व्यक्तीचा अनुभव सांगतो. बिगिनर असेल तर पहिल्या 2, 3, 4, 5, 6 महिन्यामध्ये तो 25,000 पर मंथ घेतो. एकदा त्या व्यक्तीच्या लक्षात आलं की यातून पैसा येतोय आणि सहजासहजी येतोय, तुमचं काम एक्झिस्टिंग जे आहे, नोकरी, व्यवसाय, ते करत करत इतर जी वायफळ चर्चा आपण करत बसतो चार चौघांमध्ये, त्याऐवजी जर रोज 2, 3, 4, 5 व्यक्तींना आपण हा विषय काढायला लागलो तर येत्या 4-5 महिन्यामध्ये तुम्ही नक्की 25,000वरून 50,000, 75,000, 1 लाखावरती जाता. कन्सिस्टंट परफॉर्मन्स 6 महिन्यानंतर येतो आणि 1 वर्षानंतर एक्सपिरियन्स्ड व्यक्ती 1 लाखापेक्षा जास्त उत्पन्न घेतो या बिझनेसमध्ये. पुढे जाऊया. हू कॅन जॉईन? हा बिझनेस कोण कोण जॉईन करू शकतं? तर 25 वर्षापुढील व्यक्ती, आता या स्लाइडमध्ये मी दिलेला आहे 18 वर्षापासून पुढील, परंतु मला असं वाटतं 18 वर्षापुढील व्यक्तीच्या नावावर एजन्सी घेऊन त्या कुटुंबातील मोठा व्यक्ती बिझनेस करू शकतो. बघा आता त्याच्यामध्ये काय होतंय, सॅलराईड पर्सन म्हणजे नोकरदार व्यक्ती, प्रोफेशनल मध्ये कोण येतं बघा, डॉक्टर, सीए, वकील, ही मंडळी प्रोफेशनल्स मध्ये येतात. नोकरदार मंडळी वेगवेगळ्या ठिकाणचे असू शकतात. कोणी गव्हर्नमेंटमध्ये असेल, कोणी सेमी गव्हर्नमेंटमध्ये असेल, कोणी प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत असेल. बिझनेस ओनर्स ज्यांचा बिझनेस आहे ते यामध्ये काम करू शकतात. हाऊसवाईफ सगळ्यात जास्त काम करतात आणि त्याचबरोबरीने रिटायर्ड पर्सन्स तेवढंच काम करतात. कारण काय आहे? हाऊसवाईफ मध्ये बघा, ज्या कोणी हाऊसवाईफ हा व्हिडिओ बघतायत त्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. तुम्ही तुमच्या घरातील काम करता, फार अवघड जॉब आहे. ऍक्च्युली त्या जॉबसाठी फार मोठी रक्कम ॲज अ सॅलरी म्हणून द्यायला हवी, परंतु तुम्ही तुमच्या घरावरचं प्रेम एक हाऊसवाईफ म्हणून अशा पद्धतीने व्यतीत करता, प्रेम दाखवता. फार कौतुकास्पद गोष्ट आहे, याचं कौतुकच व्हायला हवं. पण हे करत असताना जर तुम्ही थोडासा वेळ दिवसभरातला अर्धा तास, 1 तास, 2 तास किंवा आठवड्यातील 1-2 दिवस प्रत्येकाने असा जर वेळ या व्यवसायासाठी दिला तर तुम्ही सुद्धा चांगल्या प्रकारचा इन्कम घेऊ शकता. रिटायर्ड पर्सन यांच्या शब्दाला मान असतो समाजामध्ये. वय जास्त आहे, मॅच्युअर्ड व्यक्ती आहे, त्यांनी टाकलेला शब्द घेतला जातो, ऐकलं जातं, म्हणून रिटायर्ड माणसं फार काम करतात. यामध्ये मॅच्युरिटी असलेला व्यक्ती जो कोणी भाग घेईल ते फार मोठा बिझनेस या प्रकारच्या बिझनेसमध्ये बिझनेस करून इन्कम घेतात. यामध्ये लागणारं संपूर्ण पद्धतीचं तुम्हाला हा बिझनेस शिकवण्याचं कार्य, ट्रेनिंग, तुमच्या बरोबर येऊन मार्केटमध्ये फिरणं, तुमच्या संभाव्य ग्राहकांना समजावून सांगणं आणि बिझनेस आणणं, त्यानंतर सर्व्हिस देणं, हे संपूर्ण यामध्ये तुमचा जेवढा रोल आहे त्यापेक्षा जास्तीत जास्त रोल माझा किंवा माझ्या कंपनीचा आणि आपण ज्या कंपनीसाठी काम करणार आहोत त्या कंपनीचा आहे. त्याच्यामुळे तो जास्त ताण तुम्ही घेण्याची काय आवश्यकता नाही. तुमच्या पाठीमागे फार मोठी सिस्टीम आहे, फक्त तुम्ही सुरुवात करणं गरजेचं आहे. पुढे जाऊयात. बघा, हेच मी मागच्या स्लाइड मध्ये सांगत होतो की ट्रेनिंग अँड सपोर्ट. तुम्हाला स्ट्रक्चर्ड ट्रेनिंग आहे, म्हणजे अगदी मी काय म्हणतो,
सध्या तुम्ही LKG, UKG, ज्युनियर KG, सिनियर KG मध्येच आहात असंच आम्हाला पकडावं लागतं, कारण हा विषय नवीन आहे. आत्ताचा जो तुमचा जॉब आहे, जो बिझनेस आहे, हाऊसवाईफ आहेत किंवा रिटायर्ड पर्सन आहे, त्यांनी या क्षेत्रामध्ये काम केलेलं असेल तर वेल अँड गुड, नसेल तर आम्हाला अगदी शून्यापासून तुम्हाला सगळ्या पद्धतीचं ट्रेनिंग द्यावं लागतं. त्यामुळं आम्ही त्या पद्धतीचा सिलेबस डिफाईन केलेला आहे आणि आम्ही ट्रेनिंग द्यायला बसलेलो आहे. हे ट्रेनिंग देतो, प्रोडक्ट अँड सेल्स गायडन्स देतो, डेडिकेटेड सपोर्ट पर्सन असतात. म्हणजे तुम्हाला एक बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर दिला जातो जो तुमच्या एरियामध्ये काम करतो. म्हणजे तुम्हाला ग्राउंडला तुमच्या एरियामध्ये तुमच्या बरोबर मार्केटमध्ये फिरू शकतो आणि शिकण्यासाठी तुम्हाला डिजिटल टूल्स आहेत, टेक्नॉलॉजी आहे. आपला हा बिझनेस 100% पेपरलेस आहे. एकही पेपर आपल्याला लागत नाही. सगळं जे काय ते सॉफ्ट कॉपी. त्याच्यामुळे लिखाण काम काहीच नाही, ब्रँच विजिट नाही, सगळं काम ऑनलाईन, सगळ्या पद्धतीचं तुम्ही घरी बसून सुद्धा हे काम करू शकता. आपल्या मोबाईलवरती होतंय. ज्यांना मोबाईलवरती काम करायला आवडतं त्यांनी नक्की मोबाईलवरती करा. ज्यांना ते छोटं वाटतंय त्यांनी एक लॅपटॉप वापरावा, कॉम्प्युटर वापरावा. पण आपलं काम हे सगळं घरी बसूनच होतं. म्हणजे वर्क फ्रॉम होम आहे, परंतु इन्कम फ्रॉम आउटसाइड आहे. पुढे जाऊयात. फ्लेक्झिबिलिटी बघा कशी आहे या बिझनेसमध्ये. जसं मी मगाशी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही दिवसभराचे 1 तास, अर्धा तास, 2 तास किंवा आठवड्यातील 1-2 दिवस द्या. म्हणजे काय, तुम्ही पार्ट टाइम काम करा किंवा फुल टाइम काम करा, बिझनेस जेवढा येईल तेवढा तुमचा इन्कम. वर्क फ्रॉम होम करा, ऑफिसमध्ये करा, म्हणजे तुम्ही घरीच बसून काम करणार असाल तर घरी बसून करा. तुमच्या ऑफिसमध्ये, नोकरीच्या ठिकाणी, तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी, तिथून सुद्धा हे काम करू शकता. सेल्फ मॅनेज्ड शेड्यूल आहे, तुम्ही म्हणाल तेव्हा काम. अशा पद्धतीने या बिझनेसमध्ये तुम्ही एंट्री घेऊ शकता. पुढे जाऊन तुम्हाला वाटलं 1-2 वर्षानंतर मी हे काम फुल टाइम करू शकतो, एक्झिस्टिंग माझं काम थांबवून, तो विचार त्यानंतरचा. परंतु सध्या तरी स्टेबल होईपर्यंत आम्ही असा सल्ला कोणाला देत नाही किंवा शेवटपर्यंत सुद्धा देत नाही. एक्झिस्टिंग इन्कम तसाच राहू द्या फ्लो, कारण ते पैसे तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी लागतील. यातून येणारे पैसे तुमच्या स्वप्नांसाठी ठेवा. ही स्वप्न कोणती आहेत? तर तुम्हाला घर घ्यायचंय, बंगला घ्यायचाय, जागा घ्यायची, सोनं नाणं घ्यायचंय, गाडी घ्यायची, मुलांसाठी हायर एज्युकेशन द्यायचंय, मुलीचं लग्न थाटामाटात करायचंय, परदेश दौरे करायचे, फिरायला जायचंय, देवदर्शनाला जायचंय. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी सुद्धा आहे त्यात. आपले एक्झिस्टिंग इन्कम मधून साध्य करू शकत नाही, म्हणून आपल्याला काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे. आणि ही संधी या बिझनेसमध्ये तुम्हाला दिली जाते. तुम्ही यामध्ये नक्की एंट्री घ्यावी अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आव्हान आहे. पुढे जाऊया. दिस इज नॉट अ जॉब, दिस इज अ प्रोफेशनल इन्कम बिल्डिंग अपॉर्च्युनिटी. हा जॉब नाहीये, हा प्रोफेशनल इन्कम देणारा बिझनेस आहे. आणि हा प्रोफेशनल इन्कम बिल्ड करण्याची अपॉर्च्युनिटी देतो. पुढे चौकोन दिसत आहेत, तिथं मी वरचंच वाक्य मराठीमध्ये केलं होतं, परंतु काय फॉन्टचा प्रॉब्लेम दिसतोय म्हणून ते दिसत नाही. पुढे जाऊया. दिस इज नॉट अ जॉब, इट इज अन अपॉर्च्युनिटी टू बिल्ड युअर ओन फ्युचर अँड गिव्ह सॅलरी ऑल्सो. ही नोकरी नाही तर स्वतःचं भविष्य घडवण्याची एक संधी आहे आणि यामध्ये सॅलरी सुद्धा मिळते. बघा, हा व्यक्ती हे AI तयार केलेलं पेज आहे, ही स्लाइड. यामध्ये व्यक्ती घर बनवतोय, म्हणजे स्वतःचं भविष्य घडवतोय तो, आणि ही अपॉर्च्युनिटी ते भविष्य घडवण्याची तुम्हाला संधी देते. शिवाय तुम्हाला फिक्स इन्कम मध्ये सॅलरी सुद्धा दिली जाते. पुढे जाऊया. आता प्राईम वेल्थ डिस्ट्रीब्युटर्स कंपनीज का, आणि आम्ही कशा पद्धतीने काम करतो. तर एक मी प्राईम वेल्थ डिस्ट्रीब्युटर्स कंपनीचा संस्थापक मी वीरेंद्र भरते
माझं शिक्षण सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आणि कॉम्प्युटर हार्डवेअर इंजिनियर अशा 2 पद्धतीचं आहे. नुकताच मी नोव्हेंबरमध्ये MBA कंप्लीट केलेला आहे. तर या सर्व अनुभवावर किंवा माझ्या 21 वर्षाच्या या क्षेत्रातील अनुभवावर मी ही कंपनी स्थापन केलेली आहे 3 वर्षापूर्वी, प्राईम वेल्थ डिस्ट्रीब्युटर्स नावाने. प्राईम वेल्थ डिस्ट्रीब्युटर्स कंपनी ही एक प्रोफेशनल डिस्ट्रीब्युटर अँड मेंटॉरिंग प्लॅटफॉर्म आहे, जिथे आम्ही व्यक्तींना ॲडवायझर म्हणून दीर्घकालीन व्यवसाय उभारण्यासाठी मदत करतो. आम्हाला या क्षेत्रामधील 21 वर्षांचा अनुभव आहे व आमच्याकडे आतापर्यंत आमचे स्वतःचे 2200 प्लस ग्राहक आहेत, 2200 पेक्षा जास्त ग्राहक आहेत. आणि जशी मी तुम्हाला आता ही ॲडवायझरची अपॉर्च्युनिटी सांगतोय, तसे आपल्याकडे आता 168 पेक्षा जास्त ॲडवायझर्स वर्किंग आहेत, काम करतात. आमची काम करण्याची पद्धत बघा, राईट पर्सन राईट रोल. म्हणजे मी तुमचं प्रोफाईल तपासतो. म्हणजे जसं आज तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा अप्रोच आला मला, तर मी तुमची थोडीशी बेसिक माहिती विचारतो. जसे की तुम्ही काय सध्या काम करता, किती वेळ या बिझनेसला देऊ शकता, कोणत्या शहरामध्ये तुम्ही राहता, तुमचा माइंडसेट काय आहे. मग तुम्हाला मी राईट ऑपॉर्च्युनिटी त्यामध्ये देऊ शकतो, राईट कंपनी सजेस्ट करू शकतो. पुढे जाऊन आम्ही तुम्हाला स्ट्रक्चरल ट्रेनिंग अँड मेंटरिंग देतो. म्हणजे ट्रेनिंग आपल्याला सर्वसाधारण कंपन्यांची ट्रेनिंग दररोज असतात. माझे वैयक्तिक मीटिंग असतात आठवड्यातून एकदा. आणि डेडिकेटेड रिलेशनशिप अँड बिझनेस सपोर्टमध्ये कंपनीने तुम्हाला बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर दिलेले असतात. ते तुम्हाला तुमच्या एरियामध्ये ग्राउंडला सपोर्ट करतात, तुमच्या बरोबर मार्केटमध्ये फिरतात. मी कायम तुमच्या बरोबर आहे, माझी टीम कायम तुमच्या बरोबर आहे, कंपनीची टीम कायम तुमच्या बरोबर आहे. कधीतरी यामध्ये अडचणी येऊ शकते, काही टेक्निकल प्रॉब्लेम असतात, काही वैयक्तिक अडचणी असतात. त्यामध्ये आपल्याला व्यक्ती बदलून दिला जातो. म्हणजे एखादा व्यक्ती रजेवर असेल, थोड्या वेळात दुसरा उपलब्ध होतो. एक्सेप्शनल केस आहे, कधीतरी असं होतं. टेक्नॉलॉजी ड्रिव्हन इथिकल अँड स्केलेबल मॉडेल आहे माझं. म्हणजे मी माझ्या अनुभवावर आणि आपल्या या क्षेत्रामधील दिग्गज अनुभवी व्यक्तींशी सल्ला मसलत करून हे मॉडेल डिझाईन केलेलं आहे. हे माझं एकट्याचं नाहीये, कंपनी माझी आहे, परंतु मॉडेल डिझाईन करताना मला खूप चांगल्या मोठमोठ्या व्यक्तिमत्वाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. आम्ही फक्त संधी देत नाही, तर योग्य मार्गदर्शन देऊन व्यवसाय उभा करतो. मी प्राईम वेल्थ डिस्ट्रीब्युटर्स कडून वीरेंद्र भरते तुम्हाला असं आवाहन करतो की तुम्ही या बिझनेसमध्ये यावं. आतापर्यंत तुम्ही गेली 25-30 मिनिटे हा व्हिडिओ शांत पद्धतीने ऐकला, त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. आणि यानंतर तुम्हाला जे काही माझ्याशी चर्चा करायची आहे, तुम्हाला यामध्ये बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे नाही, किंवा तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी काही शंका आहे, किंवा आमच्या या सिस्टममध्ये काही सुधारणा करण्यासाठी सूचना द्यायच्या आहेत, तर त्या तुम्ही मला 9371008211 या नंबरवर कॉल करून किंवा व्हॉट्सॲपला मेसेज देऊन सांगू शकता. तुम्ही हे प्रेझेंटेशन बघितलं, ऐकलं, त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. लवकरच भेटू. थँक्यू.